दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अर्नाळा गावातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये पाणी शिरले असून नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत। या नैसर्गिक आपत्तीमुळे आदिवासी बांधवांवर जगण्यासाठीचा प्रश्न निर्माण झाला आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आज प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच लाल बावटा पक्षाचे शेकडो महिला पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित होते। या दरम्यान तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी यांना गावकऱ्यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले। या निवेदनात आदिवासी पाड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती मांडण्यात आली होती आणि तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। लाल बावटा पक्षाकडून विशेष लेखी निवेदन। भारताचा मार्क्सवादी लेलनवादी पक्ष लाल बावटा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी आणि ग्रामपंचायत अधिकारी अर्नाळा यांना स्वतंत्र लेखी निवेदन देण्यात आले। यात नागरिक अतिशय वाईट परिस्थितीत राहत असल्याने तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। आरोग्याचा गंभीर प्रश्न। गावकऱ्यांच्या घरात शिरलेले पाणी हे नाले आणि सांडपाणी असल्याने मोठा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। दूषित पाण्यामुळे त्वचा रोग, पोटाचे आजार आणि इतर संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। लेखी निवेदनाची दखल घेत प्रशासनाने त्वरित कार्यवाही सुरू केली असून जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। काही ठिकाणी नाले गढूळ होऊन पाणी रस्त्यावर आणि घरांमध्ये शिरले आहे। आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी जेवणाची आणि पाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे।